चला तर आज आपण बघूया प्राजक्ता ताईचा थर्ड मेकअप लुक. ताई गरब्यासाठी रेडी होत आहे. ताईचं मी सर्वात आधी CTM करत आहे. ताईने क्लेन्झिंग आधीच केलेला होता, म्हणून मग मी डायरेक्ट टोनर दिलेला. त्यानंतर टोनर ड्राय झाला की नाही चेक करून घ्यायचा. त्यानंतर मी ताईला मॉइश्चरायझर देत आहे आणि मॉइश्चरायझरसुद्धा चांगला ड्राय करून घ्यायचा. आपला ना कधी पण CTM चांगला असला पाहिजे. CTM चांगला असला की मेकअप हा लास्ट करत असतो. आणखी मेकअप लास्ट करण्यासाठी एक टेक्निक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, ते म्हणजे कन्सिलर. तुम्ही सर्वात आधी कन्सिलरचा बेस तयार करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला स्वेट कमी येईल आणि तुमचा मेकअप हलणारसुद्धा नाही. जिथे जिथे मला करेक्टर यूज करायचं आहे तिथे मी कन्सिलर दिलेला आहे आणि त्याचा एक बेस तयार करून घेतलेला आहे. आता मी हा हायलायटर यूज केलेला आहे, कारण ताईचा रात्रीचा मेकअप होता. ग्लो येण्यासाठी तुम्ही हायलायटर देऊ शकता. तुम्ही ताईचा ग्लो बघू शकता. ताईचा पूर्ण मेकअप झालेला आहे. सर्वात आधी मी तुम्हाला आय मेकअपबद्दल सांगते. मला आय मेकअप थोडा हेवीच पाहिजे होता. आम्ही पूर्ण कलरफुल आय मेकअप केलेला आहे. येल्लो आणि ऑरेंजचा हलका टच दिलेला आहे मी. त्यात डार्क पिंक लिपस्टिक घेतलेला आहे आम्ही, जो की खूप सुंदर उठून वाटत आहे. आता तुम्ही ताईची ज्वेलरी बघू शकता. ताईने सगळं ज्वेलरीमध्ये घुंगरू पॅटर्नमध्ये घेतलेलं होतं. तिच्या गळ्यातल्यामध्ये सुद्धा घुंगरू होतं आहे, इयरिंग्समध्ये सुद्धा घुंगरू होतं आहे ॲड, आणि ताईने एक छोटंसं चोकरमध्ये पण घातलेलं होतं, त्यामध्ये पण घुंगरूच ॲड होते. ताईच्या कड्यामध्ये पण घुंगरू ॲड आहेत. ताईने ही हेअर विक लावली होती आणि याला आम्ही केसांमध्ये अटॅच केला आणि त्यालाच आम्ही पोनी पण बनवलं विकला ॲड करून. आता आपण बघूया ताईची ही बिंद्या. ही जी 3 लेअरमध्ये होती ती मला छान वाटत होती, पण ताईला नव्हती आवडलेली. मग मी त्याचे 2 लेअर काढून टाकले आणि ताईला ते सिंगल अटॅच करायला दिलेलं. ते सिंगल जरा जास्त छान वाटत होतं. जर मला असं वाटतं 3 लेअर लावली असती तर ताईचा तो जितका लांब चेहरा वाटत होता तितका लांब वाटला नसता. कदाचित फोरहेड झाकण्यास त्याच्याने मदत मिळाली असती, म्हणून मला ते 3 लेअर पाहिजे होतं. पण चला असो, ते सिंगल पण जरा जास्त छान वाटत होतं. आम्ही हेअरस्टाईलमध्ये काहीही व्हेरिएशन करत नाही बसलो. आम्ही हलका मी 2 साईडला ट्विस्ट मी ताईला कॅरेक्टर कॉस्मेटिकचा हायलायटर देत आहे. मी ऑलरेडी ताईला लिक्विड हायलायटर पण लावलेला होता, कारण एकच होतं हायलायटर पुन्हा देण्यामागचं की मी ताईला मॅट फाउंडेशन यूज केलेला होता आणि ताई रात्रीचा डान्स करणार होती, तर मॅट फाउंडेशन जास्त शाईन करत नाही, म्हणून मी वारंवार ताईला हायलायटर देण्याचा ट्राय करत होती. ताईच्या स्किनमध्ये एक नॅचरल ग्लो यायला हवा, त्याकरिता आपण हायलायटर देत होतो. त्यानंतर मी मस्कारा यूज केला आणि ताईने नंतर ही फिंगरिंग घातली, जी की खरंच खूप छान होती, तुम्ही बघू शकता. आता ताई हा चोकर घालत आहे, जो की खूप छान आहे, खूप नाजूक आहे. ताई पूर्ण रेडी झाली. मग ताईने दादाला कॉल केला की दादा घ्यायला या, आणि आम्हाला दादाला पण रेडी करायचं होतं. आमची हेअरस्टाईल तर कंप्लीट झालेलीच आहे. जवळपास आमचा सगळाच मेकअप झालेला होता. नंतर मग ताईने स्वतः ही ओढणी अटॅच केली. ताई मला बोलले की बघून घे, पण ताईने छान अटॅच केली होती. मग मी ते थोडं चेक केलेलं आणि ओढणी अटॅच करून घेतलेली. कमरपट्टा लावलेला आम्ही हा, जो की पूर्ण भरीव होता. हा कमरपट्टा पण खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर आम्ही चेक केलं की आमचं काहीही राहिलं काय, काही बाकी होतं का, तर ताईला मी पिंक कलरची टिकली दिली होती, त्यालाच मी ब्लॅक कलरचे डॉट दिलेले आहे. लायनरने हे डॉट करून घेतलेलं आहे. वॉटरप्रूफ टिक्का होता, कारण आपला लायनर खूप छान आहे. त्यानंतर मी ताईच्या आय कॉर्नरमध्ये सुद्धा क्रॉस करून घेतलेला. टिक्क्याला मॅच होईल असंच आम्ही काहीतरी केलेलं साईडला. टिक्का खरंच खूप सुंदर वाटत होता, तुम्ही बघू शकता. इथे पण ताईला क्रॉस हवा होता, क्रॉस केलेला, आणि ते खूप छोटं दिलेला मी
इकडला क्रॉस खूप सुंदर झाला होता, जो मला खूप आवडला होता. तिकडे पण सेम क्रॉस करून घेतलेला आम्ही. आय मेकअप तुम्ही बघू शकता, छान वाटत आहे. हलका येल्लो टच प्लस मी त्याला ऑरेंज शेड दिलेला आहे. ताईचा ब्लशर पण तुम्ही बघू शकता, किती ना तो खूप पिंक पिंक दिसत आहे, ना तो खूप पीच दिसत आहे. जो जसा मला पाहिजे होता तसा परफेक्ट मी दिलेला आहे. हा आहे नजर टिक्का. ताईला नजर नाही लागली पाहिजे म्हणून मी तो मुद्दाम दिलेला. हायलायटर पुन्हा टच केलेला मी ग्लोसाठी. छान दिसत होती ताई आणि दादा दोघे पण रेडी झालेले होते गरबासाठी. आता ताईचे मी छोटे छोटे शॉर्ट घेऊन घेतले आहेत, कारण मला असं वाटलं की मी रील टाकेल आणि त्याच्यामध्ये ते कामी येणार म्हणून. पण हा शॉर्ट काही कामात आलेला नाही, तर मग मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला. मला माहिती आहे की माझी एडिटिंग तितकी छान नाही आहे, कारण मी नवीन ब्लॉग बनवत आहे. तर याच्यात जर काही चुका झाल्या असेल तर मला माफ कराल. तुम्ही मला सांगा की याच्यात मी काय करायला हवं होतं आणि काय नाही करायला हवं होतं. हेअरस्टाईलमध्ये जास्त व्हेरिएशन करत बसले नाही मी, कारण मी विक अटॅच करून ताईला पोनी करून दिलेला आणि पोनीला साध्या लेस बांधल्या. ज्या लेस होत्या त्या लेस जरा काही आम्ही जास्त अटॅच केलेल्या, कारण ताई गरबा खेळणार होती तर डान्समध्ये ते विक पडायला नको म्हणून जरा जास्त लेस आम्ही अटॅच केल्या होत्या. आणखी पोनीलासुद्धा एक घुंगरू होतं, ते घुंगरूवाला पूर्ण राऊंड होतात, त्याच्याने आम्ही पोनीला ते देऊन दिलेलं. एका हातामध्ये ताईने ब्रासलेट घातलेला, एका हातामध्ये कडा घातलेला, जो की खूप छान वाटत होता. कार्तिक दादाचा मेकअप पण मी ट्राय करेल, जमलं तर मला वेळ मिळाला तर दादाचा पण संपूर्ण व्हिडिओ मी टाकण्याचा ट्राय करेल. हा ताईचा फायनल लुक होता. तुम्हाला ताईचा फायनल लुक कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. यात आणखी तुम्हाला काय पाहायला आवडेल तुम्ही मला सांगा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.